सर्व श्रोते हो, रामकृष्ण गोविंद. भागवतातील 10व्या स्कंधाच्या 87व्या अध्यायाद्वारे आपण ब्रह्मतत्वाचा अनुभव घेण्याचा, त्याच्याशी एकरूप होण्याचा प्रयत्न करत आहोत. आज आपण या अध्यायातील 17व्या श्लोकावर चिंतन करणार आहोत. या श्लोकातील विषय पंचकोशांशी संलग्न आहे. विषयच मुळी अवघड आहे, पण ऐकून ठेवा, वारंवार ऐका, समजून घेण्याचा प्रयत्न करा. ब्रह्मतत्वाचा अनुभव घेतल्याशिवाय, त्याच्याशी एकरूप झाल्याशिवाय जन्ममरणाच्या चक्रातून सुटका नाही. आणि ही सुटका केवळ मनुष्य जन्मातच करता येते. सर्वप्रथम या 17व्या श्लोकाचा आपण हिंदी अर्थ पाहू, त्यानंतर मराठी अर्थ पाहू व त्यानंतर त्यावर चिंतन करू. श्रुति म्हणतात, भगवान प्राणधारियों के जीवन की सफलता इसी में है कि वे आपका भजन सेवन करें, आपकी आज्ञा का पालन करें. यदि वे ऐसा नहीं कर सकते तो उनका जीवन व्यर्थ है और उनके शरीर में श्वास का चलना ठीक वैसा ही है जैसा लुहार की धौकनी में हवा का आना जाना. महत्त्व, अहंकार आदि ने आपके अनुग्रह से, मतलब आपके उनमें प्रवेश करने पर ही ब्रह्मांड की सृष्टि की है. अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय और आनंदमय, इन 5 कोशों में पुरुष रूप से रहने वाले, उनमें मैं की स्फूर्ति करने वाले भी आप ही है. आपके ही अस्तित्व से इन कोशों के अस्तित्व का अनुभव होता है और इनके न रहने पर भी अंतिम अवधि रूप से और आपका विराजमान रहते हैं. इस प्रकार सब में अन्वित और सबकी अवधि होने पर भी आप असंग ही है, क्योंकि वास्तव में जो कुछ वृत्तियों के द्वारा अस्ति अथवा नास्ति के रूप में अनुभव होता है, उन समस्त कार्य कारणों से आप परे है. नेति नेति के द्वारा इन सब का निषेध हो जाने पर भी आप शेष रहते हैं, क्योंकि आप उस निषेध के भी साक्षी है और वास्तव में आप ही एकमात्र सत्य है. इसलिए आपके भजन के बिना जीवन का अर्थ व्यर्थ ही है, क्योंकि वह इस महान सत्य से वंचित है. आता आपण या 17व्या श्लोकाचा मराठी अर्थ बघू. हे भगवान, मनुष्य प्राणी जर तुमची सेवा करतील तरच त्यांचे जीवन सफल होईल, नाहीतर त्यांचे श्वासोच्छ्वास म्हणजे लोहाराच्या भात्यासारखेच होत. आपल्या अनुग्रहामुळेच महत्त्व, अहंकार इत्यादी जड तत्वानी ब्रह्मांड रचले. अन्नमयादी 5 कोशात त्या त्या आकाराने त्यांच्याशी लिप्त न होता राहून आपण त्यांना चैतन्यमय केले. या 5 कोशांचा आधार असलेले ब्रह्मही आपणच आहात. किंबहुना कार्यकारणात्मक विश्वाच्याही पलीकडे असणारे व
त्याच्या नाशानंतरही शिल्लक राहणारे साक्षीभूत सत्य तत्व आपणच आहात. श्रोते हो, आता आपण यावर चिंतन करू. काय म्हटले आहे की जीवनाची सफलता यातच आहे की भगवंतांचे भजन सेवन करावे, त्यांची सेवा करावी. भगवंतांचे भजन करायचे याचा अर्थ काय? दासबोध काढा, त्यात नवविधा भक्तीबद्दल विस्ताराने सांगितले आहे. एका एका भक्तीच्या प्रकाराचे वर्णन करण्यासाठी एक एक समास आहे. भजन म्हणजे अशी भक्ती करा. ही नवविधा भक्ती सांगणारा एक संस्कृतमधला श्लोक आहे. मला कोणी तो श्लोक पाठवेल का? प्रश्न सोपा आहे, पण मला तुमच्याकडून त्याचं उत्तर हवे आहे. मी तुम्हाला भक्तीची, भजनाची, सेवेची सोपी व्याख्या सांगतो. मी जीवनभर असे वागावे, असे कर्म करावे जे भगवंतांना आवडेल आणि असे जो वागतो तो भक्त. भागवतात सांगितले आहे, तुमच्या उत्पन्नापैकी 1/10 दान करा. एक सत्य घटना सांगतो, नागपूरची आहे. मागील वर्षापासून कोविड-19मुळे प्रचंड प्रमाणावर आर्थिक मंदी आहे. छोट्या छोट्या लोकांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत. असाच एक सायकल रिक्षावाला, मुलाबाळांच्या संसाराची जबाबदारी त्याच्यावर. त्यांना चांगले शिक्षण देणे तर फार दूरचे, तो 2 वेळचे जेवण देण्याससुद्धा असमर्थ होता. सायकल रिक्षाचा धंदा पूर्ण बसलेला होता. श्रोते हो, काय सांगू, नागपुरातील मे महिन्यात रस्त्यावर रिक्षा लावून अनवाणी उभा होता आणि श्रोते हो, हाताची ओंझळ होती. म्हणजे त्याच्यावर भीक मागण्याची वेळ होती. एका मोटारीतून जाणाऱ्याने त्याला पाहिले. त्याच्या काही पहिल्यांदा लक्षात आले नाही. तो मोटारीतून जरा पुढे गेला आणि 5 मिनिटांनंतर त्याच्या डोळ्यासमोर ती ओंझळ दिसली व त्याला परिस्थिती काय ते लक्षात आले. तो यू टर्न घेऊन गाडी वळवून परत आला. त्याने त्या रिक्षावाल्याला पहिल्यांदा 500 रुपये दिले, आणखी एकदा 500 रुपये दिले. ते जाता येता आणखी 2-4 गाडीवाल्यांनी बघितले, ते पण थांबले. त्यांनी पण मदत केली. मदत करणाऱ्या प्रत्येकाचे डोळे पाणावले. पैसे देणे म्हणजेच भक्ती नव्हे, पण त्या सायकल रिक्षावाल्याच्या हृदयात तेच भगवंत आहेत या जाणीवेने त्याची सेवा करणे म्हणजे भक्ती. काय म्हटले आहे, मनुष्य प्राणी जर तुमची सेवा करतील तरच त्यांचे जीवन सफल होईल. श्रोते हो, 15 एप्रिल 2021 नंतरच्या निर्बंध आणि लॉकआउट लागला. त्या काळात अत्यंत गरीब आणि भिकाऱ्यांची अवस्था काय होत असेल. अहो, स्वस्तात म्हणून खायला जाणारी हातगाडी सुद्धा बंद. मग त्यांच्या खाण्या जेवणाची सोय काय? गीता फाउंडेशन मिरजेतील अशा सर्व गरिबांना, भिकाऱ्यांना एक वेळचे भरपूर जेवण दिल्याचे ठरवले. जेवण दिल्यावर त्या भिकाऱ्यांच्या चेहऱ्यावर भुकेची भ्रांत मिटल्याने जे समाधान होते ना, ते शब्दात सांगता येणार नाही. खरी महत्त्वाची गोष्ट पुढेच आहे. हा सर्व प्रोजेक्ट अमेरिकेतील एका दाम्पत्याने
फायनान्स केला आणि 5 मिनिटाचा वेळ न घालवता लगेच हे उपक्रमाबद्दल समजल्यानंतर त्यांनी गीता फाउंडेशनला 30,000 रुपये दिले. प्रश्न पैशाचा नाही आहे, प्रश्न आहे त्यांच्या मनातील कनवाळूपणाचा, त्या गरीब व भिकाऱ्यांच्या हृदयातील भगवंतांची सेवा करण्याचा. आणि म्हणून भक्ती म्हणजे ही वृत्ती होय. तुम्ही मोठमोठ्या देवालयांना, मंदिरांना मोठ्या देणग्या देता, ते पैसे एकतर बँकेत मुदत ठेव म्हणून पडून असतात किंवा देवासाठी अलंकार केले जातात. ही भगवंतांची सेवा आहे का हो? याला भक्ती म्हणतात का हो? असो, पुढे काय म्हटले आहे तर प्राणधारकांनी म्हणजे माणसांनी तुमच्या आज्ञांचे पालन करावे. भगवंतांच्या आज्ञा कोणत्या हो? भगवंतांनी गीता भागवतात आज्ञा केल्या आहेत. कोण समजून घेतो? दैनंदिन जीवनात कसे वागावे याबद्दलच्या आज्ञा आहेत. एकच उदाहरण देतो. भागवत स्कंध 11 अध्याय 29 श्लोक 9 काढा. 11:29-9 भगवंतांची आज्ञा पहा. काय म्हटलेलं आहे? कुर्यात सर्वाणि कर्माणि मदर्थम शनकै स्मरन् मय्यर्पित मनश्चित्तो मद्धर्मात्म मनोरतिः. काय अर्थ आहे? मनुष्याने आपली सगळी कर्मे माझ्यासाठीच करावीत आणि ती करतेवेळी माझे स्मरण करण्याचा अभ्यास हळूहळू वाढवावा. त्यामुळे त्याचे मन आणि चित्त मला समर्पित होऊन जाईल आणि त्याचे मन व आत्मा माझ्याच धर्मामध्ये रममाण होईल. भगवंतांच्या अशा आज्ञापालनाने सुरुवातीला सात्विकता वाढते आणि त्यानंतर ती सात्विकता सुद्धा जाऊन गुणातीतता साधते, ज्यामुळे ब्रह्मतत्वाशी एकरूपता साधते. पुढे काय म्हटले आहे या श्लोकात? आपल्या म्हणजे ब्रह्मतत्वाच्या अनुग्रहामुळे महत्त्व, अहंकार इत्यादी जड तत्वानी ब्रह्मांड रचले आहे. ही इत्यादी म्हणजे कोणती तत्वे ज्यांच्या एकत्रीकरणाने ब्रह्मांड रचले गेले? सांगतो. मूल प्रकृती, त्यात विकार होऊन महत्त्व, त्यात विकार होऊन अहंकार, त्यात विकार होऊन पंचतन्मात्रा, पुढे विकारात्मक एक मन, 5 ज्ञानेंद्रिये, 5 कर्मेंद्रिये आणि पंचमहाभूते. हे विश्व या 24 तत्वांचे बनले आहे. 25वे तत्व म्हणजे पुरुष तत्व म्हणजेच कालतत्व. या 24 तत्वांचा निराश केला की ब्रह्मतत्वाशी एकरूपता साधते. पण इथे असे म्हटले आहे की या सर्वात आपण प्रवेश केल्यामुळे या ब्रह्मांडाची निर्मिती झाली. हे जे 24 तत्व आहेत ना, 24 इन्ग्रेडियंट्स आहेत ना, ब्रह्मांड निर्मितीचे घटक आहेत ना, त्यांना जाणले व त्यांचा निराश केला तरच मला ब्रह्मतत्वाचा अनुभव घेता येईल. हे त्रिवार सत्य आहे बरं का. आणि याचेच नाव सांख्य तत्व होय. पुढे पंचकोशांचा संदर्भ आहे. कोश म्हणजे काय? कोश म्हणजे आच्छादन. तलवार म्यानामध्ये आच्छादित असते, पण ते म्यानाचे आच्छादन दूर केले की लखलखीत तलवार दृष्टीपथात येते. ब्रह्मतत्वाचे तसेच आहे. ते पंचकोशाने आच्छादित आहे. ती आवरणे जर दूर केली तर ब्रह्मतत्व हे तळहातावरील आवळ्यासारखे स्पष्ट अनुभवास येते. मग हे
पंचकोश म्हणजे 5 आवरणांचे प्रकरण काय आहे, ज्याने ब्रह्मतत्वाला आच्छादले आहे. मला त्या आवरणांचा निराश करायला हवा, पण त्यासाठी ती आवरणे समजून घ्यायला हवीत. ब्रह्मतत्वावर एकावर एक अशी 5 आवरणे आहेत. ब्रह्मस्वरूपाला आच्छादन करणारे 5 प्रकारचे कोश आहेत. त्या कोशासह ब्रह्मतत्व म्हणजे जीव. पण कोशासह बर का, त्या कोशासह ब्रह्मतत्व म्हणजे जीव. पण ही आवरणे काढल्यानंतर जे उरते ना, ते केवळ सत्य म्हणजे ब्रह्मस्वरूप होय. सर्वात बाहेरचा कोश किंवा आवरण म्हणजे अन्नमय कोश. स्थूल शरीरास अन्नमय कोश म्हणतात. हा अन्नाने बनलेला असतो. अन्नमय कोशाचा निराश म्हणजे मी देह आहे या तादात्म्याचा निराश. त्यानंतरच्या आतला कोश म्हणजे प्राणमय कोश. पंचप्राण आणि पंचकर्मेंद्रिये यास प्राणमय कोश म्हणतात. याच्यामुळे शरीराचे स्पंदन होऊन इंद्रिये कार्यक्षम राहतात. नाहम करता ही भावना दृढ केल्याने या कोशाचा निराश होतो. त्याच्यानंतरचा आतला कोश म्हणजे मनोमय कोश. पंच ज्ञानेंद्रिये व संकल्प विकल्पात्मक अंतःकरण वृत्ती यांना मनोमय कोश म्हणतात. मी माझेपणाची भावना या दृढ असते. त्या भावनेचा निराश म्हणजे मनोमय कोशाचा निराश. त्याच्यानंतरचा आणखी आतला कोश म्हणजे विज्ञानमय कोश म्हणतात. विषयाकार पावलेली चित्तरूप वृत्ती अर्थात बुद्धी यास विज्ञानमय कोश म्हणतात. निवृत्त सर्वेंद्रिय वृत्ती विभ्रमः भीष्माचार्यांची शेवटी जी अवस्था होती, कोणती अवस्था? सर्व इंद्रियांच्या वृत्तींचा विलास रोखण्याने विज्ञानमय कोशाचा निराश होतो. आणि सर्वात आतला कोश म्हणजे आनंदमय कोश. कारण शरीरास आनंदमय कोश म्हणतात. हा सुद्धा एक कोशच आहे, ब्रह्मतत्वावरचे एक आवरणच होय. म्हणून आनंदमय कोश म्हणजे पण ब्रह्म नव्हे, अंतःकरणात पडलेले ते ब्रह्मस्वरूपाचे प्रतिबिंब होय. पण प्रतिबिंब म्हणजे बिंब नव्हे, ते प्रतिबिंब म्हणजे ब्रह्म नव्हे. या 5ही कोशांचा निराश झाला असता केवळ सत्य असे ब्रह्मस्वरूप उरते. इथे त्या ब्रह्मतत्वाबद्दल म्हटले आहे की आपणामुळेच त्या 5 कोशांना अस्तित्व आहे. विषयपूर्तीसाठी जरा खोलात जाऊ. आपल्याला त्या पंचकोशांचा निराश करायचा आहे, म्हणून त्या कोशांबद्दल आणखी थोडे एकेका वाक्यात चिंतन करून समजून घेऊ. जो पित्याने खाल्लेल्या अन्नापासून निर्माण झालेल्या वीर्यापासून उत्पन्न होतो व अन्नानेच वाढतो, तो अन्नमय कोश. जो वायू या देहात नखशिकांत व्यापून आहे, व्यानरूपाने सामर्थ्य देणारा व इंद्रियांचा प्रेरक आहे, तो प्राणमय कोश होय. जो देहावर अहंता व घर संपत्ती इत्यादी ठिकाणी ममता ठेवतो, तो कामादी अवस्थांनी भ्रांत झालेला मनोमय कोश होय. जी ब्रह्मचैतन्याच्या आभासाने युक्त झालेली बुद्धी निद्रावस्थेत लीन होऊन जागृतकाली पायाच्या नखापासून मस्तकापर्यंत राहून शरीर व्यापते, तो विज्ञानमय कोश होय. आणि आता आनंदमय कोश. पुण्यकर्माच्या फलाचा उपभोग घेण्याचे वेळी एक अंतःकरण वृत्ती अंतर्मुख होऊन
आनंदाच्या प्रतिबिंबाला प्राप्त होते तोच आनंदमय कोश होय. आनंदमय कोश म्हणजे ब्रह्मस्वरूप नव्हे, ते प्रतिबिंब होय. बिंबभूत असा जो आनंद तोच ब्रह्म होय. व्यवहारात आपणाला ज्या ज्या वस्तू व्यक्ती परिस्थितीचे ज्ञान असते त्याची त्याची उपेक्षा केली असता जे बोधमात्र रूप राहते ते ब्रह्म होय. आणि अशा प्रकारची जी बुद्धी तो ब्रह्मनिश्चय होय. आपण व्यवहारात जो जो पदार्थ पाहतो त्याच्या त्याच्यासारखे आपले अंतःकरण होते. साखर बघितली, मीठ बघितले की त्याला साक्षी चैतन्य जाणते आणि असे झाल्यावर मला हा पदार्थ समजला इत्यादी आपण आपला अनुभव सांगतो. यास्तव हे जे आपले पदार्थविषयीचे ज्ञान त्याचा सर्वथैव अनादर केला असता म्हणजे अंतःकरणाला पदार्थरूप होऊ न देता धैर्याने निर्विषय करून टाकले असता पदार्थाचा अनुभव घेणारे जे साक्षी चैतन्य मात्र राहते ते साक्षी चैतन्यच ब्रह्म आहे. आणि अशा भावनेत स्थिरावणे म्हणजे ब्रह्मसाक्षात्कार होय. म्हणून या श्लोकात शेवटी म्हटले आहे की वास्तविक आपणच एकमात्र सत्य आहात आणि म्हणून आपल्या भजन पूजन सेवा भक्तीशिवाय जीवन व्यर्थ आहे. काय हो, दुर्लभ असा मनुष्य जन्म मिळून सुद्धा मी ब्रह्मसाक्षात्कारापासून वंचित राहणार का? आपण स्कंद 10 अध्याय 87 श्लोक 17व्यावर चिंतन केले. या पुढील श्लोकावर चिंतन पुढील प्रवचनात. नारायण हरी. रामकृष्ण गोविंद.